बातमी बुलडाण्यामधल्या भेंडवड इथल्या पाऊसमानाच्या भविष्यवाणीची। एकीकडे पावसाबाबत भविष्यवाणी सुरू होती तर भविष्यवाणी दरम्यान पावसानं हजेरी सुद्धा लावली। भेंडवडमध्ये पावसाच्या हलक्या सरी काल कोसळल्या। राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस पडण्याची भविष्यवाणी प्रसिद्ध अशा भेंडवडमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पिकांची स्थिती, शेतीमालाचा दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थिती याबाबतही भेंडवडमध्ये भविष्यवाणी करण्यात येते। गेल्या 350 वर्षापासून घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं। यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला घट मांडले जातात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भविष्य वर्तवण्याची पद्धत आहे। सूर्यभान महाराजांनी ही प्रथा सुरू केली आणि आता त्यांचे वंशज ही भविष्य वर्तवण्याची कामं करतात। आणि भेंडवडच्या भविष्यवाणी दरम्यान नेमकी काय काय भाकितं व्यक्त करण्यात आलेली आहेत आपण पाहूया। पहिल्या महिन्यात जो पाऊस आहे तो साधारण पाणी आहे। दुसरा महिना जो आहे तो चांगल्या प्रकारचा आहे, पहिल्या महिन्यापेक्षा जास्त आहे। तिसरा महिना सर्वाधिक पाऊस आहे आणि चौथा महिना जो शेवटचा सप्टेंबर तो सुद्धा लहरी स्वरूपाचा राहील। कपाशीचं पीक जे आहे, कपाशीचं पीक सर्वसाधारण पीक राहील। दुसऱ्या नंबरमध्ये ज्वारीचं पीक आहे, ते ज्वारीचं पीक चांगल्या प्रकारचं येईल पण नासाडी होईल काही ठिकाणी। त्याच्यानंतर तूर आहे, तुरीचं पीक गेल्या वर्षी भरपूर सांगितलं होतं पण यावर्षी तशी भरपूर पिकाची परिस्थिती नसून सर्वसाधारण पीक येईल तुरीचं।